खूप दिवसांनी आपण शेतामध्ये आलेलो आहे. खूप पाऊस झाला, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आम्ही शेतामध्ये बीट लावलं होतं. बीटाला खूप पाणी झाल्यामुळे बीट खराब झालेलं आहे. त्या बीटाला आपण कशी त्याची काळजी घ्यायची, आता खुरपणी करायची आणि त्याला जो करपा पडलेला आहे करप्याची औषधं वगैरे मारायची, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग तुम्हाला मी आपल्या शेतातील ना बीट दाखवते. बघा, जास्त पाणी साठल्यामुळे कसं शेवाळ आलेलं आहे. बघा, काहीच ठिकाणी जास्त ना झाडं गेलेली आहेत, तर काही ठिकाणी छान उगवण झालेले आहे. आता गवतही दिसत आहे त्याच्यामध्ये. आपण त्याला खुरपणी पण करणार आहे. थोडंसं सुकलं ना मग त्याची खुरपणी होणार आहे. त्याला ना खाद्य घालणार आहे. थोडंफार असं लाल लाल करपा पडतो, त्याच्यावरती औषध फवारणी करणार आहे. आपण आपल्या व्हिडिओमध्ये त्याला लागणारे खतं, पाणी ह्याविषयी माहिती पाहतो आहे. पण आज रिअलमध्ये निसर्गाने कसा पाणी, निसर्गाच्या पुढं शेतकऱ्याचं कसं नुकसान होतं तेच रिअलमध्ये तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला मी आता ना शेतामध्ये फिरताना मला एक स्टोरी आठवली, तुम्हाला सांगते. एक शेतकरी असतो, तो खूप हुशार असतो. देवाकडे हे मागतो ते मागतो आणि देवाला म्हणतो, हे तुम्हाला दिलं तर मी तुला ते देईन. म्हणजेच की नवस बोलतो पण नवसाच्या अपोजिट वागतो. तर एक दिवस काय होतं, शेतामध्ये ना पाऊस पडत नाही. म्हणून तो देवाला म्हणतो, देवा मला खूप पाऊस येऊ दे, मी तुला आहे ना माझ्या शेतातला निम्मा हिस्सा देईन. मग तुला खालचा भाग देईन आणि मी मला वरचा भाग घेईन. तर असंच करताना ना मग ना देव म्हणतो ठीक आहे, कथा असतो. आणि मग खूप पाऊस पडतो. मग माणूस काय करतो, भुईमुगाच्या शेंगा लावतो. शेंगा माणूस आहे ना लावतो. वरचा भाग देवाला असतो, खालचा भाग स्वतःला असतो. तो काढून घेतो. मग देवाला काहीच भेटत. पुढच्या वर्षी मग पुन्हा देवाला म्हणतो, तो की नाही, देव बाप्पा ह्या वर्षी पण खूप पाऊस पडू द्या, मी तुम्हाला खालचा भाग देईन आणि वरचाही भाग देईन, मधला भाग माझ्यासाठी घेईन. मग असं करता करता ना मग काय करावं, पीक त्याच्याला सुचत नाही. मग तो काय करतो, खूप पाऊस पडल्यावरती ना मक्याचं पीक घेतो. वरचे तुरं देवाला देतो आणि खाल्ले मुळं पण देवाला देतो आणि मधले कंस स्वतःला घेतो. असं शेतकरी असतो. त्या शेतकऱ्याची अशी हुशारी पाहून देव खुश होतो आणि देव त्याला भरघोस उत्पन्न भेटन असा त्याला आहे ना वर देऊन देव निघून जातो. देव म्हणतो, माझा शेतकरी मला कायम राबत असू दे आणि माझं नामस्मरण करून असं त्याला कायम नेहमी ना भरघोस उत्पन्न भेटत राहील असा आशीर्वाद देतो. चला तर आज आपण शेतामध्ये फिरता फिरता तुम्हाला एक स्टोरी सांगितली. बघा आता किती छान आहे की नाही आपलं बीट. काही ठिकाणी गेलेलं आहे, काही ठिकाणी नाही गेलेलं. ही आपल्या देवाने दिलेलीच देण आहे, भरघोस उत्पादन देण्याची घे. आता हेच बीट मोठे झाले तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत राहीन, टाकत राहीन. आणि आपल्याला चॅनल तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.